नवऱ्याचा फोन आला बायकोला, म्हणला मला यायला उशीर होणार आहे, तू जेवण करून घे, मी आल्यावर बसतो जेवायला. मग बायको घरातल्या सगळ्यांसोबत जेवायला बसली. पहिला घास घेणार एवढ्यात सासूचा प्रश्न, का ग तो आला नाही, तो जेवला नसेल ना अजून. मग सुनेनं सगळी परिस्थिती एक्सप्लेन केली की यायला उशीर होणार आहे, मला जेवून घे म्हणले, ते आल्यावर बसतो असं म्हणले. एवढं ऐकल्यावर सासूची रिॲक्शन काय की आमच्या वेळेला नव्हतं बाबा असं, पुरुषांच्या आधी आम्हाला बसता येत नव्हतं, आताचा काय जमाना बदललाय, आता काय रीतिरिवाज कोण काय पाळत नाही. आता हे ऐकल्यानंतर त्या सुनेनं काय अर्थ घ्यायचा ह्याच्यातून, आणि हे ऐकल्यावर तिच्या घशाखाली घास उतरेल का. आता सासू नावाचा जो प्राणी आहे, मला थोडं तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की जर तुमच्या मुलाच्या आधी जर का तुमची सून जेवली तर काय असा आभाळ कोसळणार आहे, काय आभाळ कोसळणार आहे, असं काय प्रॉब्लेम काय होणार आहे मला जरा सांगा बरं तुम्ही. का तुमच्या सासवांनी जो काही तुम्हाला त्रास दिला त्या त्रासाचा बदला घेताय का तुम्ही या सुनांवर आता, आणि जर बदला घेत असाल तर मग हे चक्र थांबणार कधी. कारण तुमच्या सासवांनी तुम्हाला त्रास दिला, आता तुम्ही तुमच्या सुनांना त्रास देताय, त्या त्यांच्या सुनांना त्रास देतील, ते चक्र कंटिन्यू चालत राहणार. आणि तुम्ही जी सून लग्न करून घरात आणलीत ना, ती सून तुमच्या मुलाचा संसार व्हावा म्हणून आणलीये का तुमचा बदला पूर्ण करायचा होता म्हणून आणलीये, मला सांगा बरं कमेंटमध्ये.